गुड आफ्टरनून. माझा आवाज येतोय का? हॅलो, गुड आफ्टरनून. माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. माझा आवाज येतोय का? गुड आफ्टरनून. आवाज येतोय का माझा? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आपण लेक्चर स्टार्ट करूया. मी तुम्हाला नोट्स हे फोटो पाठवलेला आहे. आपण लेक्चर सुरुवात करूया. मी फाईल शेअर करतो तुमच्याबरोबर. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? बरं, ज्यांचे एक्झामचे फीडबॅक फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांनी भरा. बरेच जणांचे फीडबॅक बाकी आहेत. बरं, मी काय म्हणत होतो, ज्यांचे एक्झामचे फीडबॅक फॉर्म भरायचे बाकी आहेत तर त्यांनी भरा. अजून फॉर्म भरायचे आहेत आपल्याला, तर आज ज्यांचे बाकी आहेत त्यांनी भरा. ओके, आपण लेक्चर स्टार्ट करूया. मी तुम्हाला फोटो पाठवलेला आहे. ऑब्जेक्टिव्ज आपले चालू आहे. 35 आणि 36, 35 आणि 36 हे ऑब्जेक्टिव्ह झालेत. आता आपल्याला पुढचा 37 ऑब्जेक्टिव्ह स्टार्ट करायचा आहे. तर 37 ऑब्जेक्टिव्ह मी आता वाचतो. 37 जो ऑब्जेक्टिव्ह आहे, अन ऑर्गनायझेशन मॅन्युफॅक्चर अ सिंगल प्रॉडक्ट, म्हणजे एकच प्रकारचं प्रॉडक्ट ऑर्गनायझेशन बनवते आणि द टोटल कॉस्ट ऑफ मेकिंग 4000 युनिट्स इज 20,000. म्हणजे 4000 वस्तू बनवायला आपल्याला 20,000 रुपये खर्च येतो आणि टोटल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग 20,000 युनिट्स इज 40,000. म्हणजे 4000 बनवायला 20,000 आणि 20,000 बनवायला 40,000. व्हॉट इज द रेंज ऑफ ॲक्टिव्हिटी? द टोटल फिक्स कॉस्ट आर विथ दिस रेंज ऑफ ॲक्टिव्हिटी द टोटल कॉस्ट रिमेन अनचेंज. म्हणजे तेवढ्या जर बनवल्या तर फिक्स कॉस्ट सेम राहणार आहे. तर आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे. व्हॉट इज द व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट? आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे.
हां, सगळ्यांनी म्यूट करा मोबाईल. आवाज कोणाचा तरी डिस्टर्ब करतोय. ओके, तर आपण फॉर्म्युला हा प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला मी थेरीची जेव्हा स्टार्ट केली होती, थेरी जेव्हा शिकवली होती तेव्हा बेसिक एक फॉर्म्युला तुम्हाला शिकवला होता. तर हा प्रॉब्लेम नंबर 37 आहे. तर याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हेरिएबल कॉस्ट कशी काढतो आपण. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट, त्याचा जो बेसिक फॉर्म्युला आहे, इंक्रीज इन कॉस्ट डिवायडेड बाय इंक्रीज इन आउटपुट. इंक्रीजिंग कॉस्ट अपॉन इंक्रीज इन आउटपुट हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागेल. तर इथे कॉस्ट जी आहे ती आधी 20,000 होती, 20वरनं 40,000 झाली. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, 40,000तनं 20,000 मायनस करायला लागेल. 40,000तनं 20,000 मायनस करायला लागतील आणि अपॉन युनिट्सचा डिफरन्स डिवायडेड बाय युनिट्स आपले 4वरनं 4,000वरनं 20,000 झाले. म्हणजे 20,000तनं 4,000 वजा करायला लागेल. म्हणजे जो खर्च आहे तो 20वरनं 40 झाला, 20वरनं 40 झाला. आणि जे आउटपुट आहे ते 4वरनं 20 झालं. तर या दोघातला जो डिफरन्स आहे तो डिवाइड करायचा. आता 40,000तनं 20,000 गेले म्हणजे आपलं उत्तर येणार 20,000. 20,000 हा कॉस्टचा फरक आहे आणि युनिटचा जो फरक आहे, 20मधनं 4 गेले म्हणजे तुमचे 16,000 राहणार. तर 20,000ला आपल्याला 16,000नी भागावं लागेल. तर 20,000ला 16,000नी डिवाइड करून आपल्याला उत्तर मिळेल. 20,000ला 16,000नी डिवाइड केलं, उत्तर आलं 1.25. म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट हे आहे 1.25. म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे. क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की आपलं जे आउटपुट आहे ते 4वरनं 20 झालं, 4वरनं 20 आणि कॉस्ट जी आहे ते 20वरनं 40 झाले. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट विचारलं आहे. तर बेसिक फॉर्म्युला आपण वापरला, इंक्रीज इन कॉस्ट अपॉन इंक्रीज इन आउटपुट. तर कॉस्ट जी वाढलेली आहे ती 20वरनं 40 झाली म्हणजे 20,000नी वाढलेली आहे. आणि आउटपुट जे आहे ते 4वरनं 20,000 झालं आहे. म्हणजे कॉस्ट 20,000नी वाढली, आउटपुट 16,000नी वाढली. डिवाइड केलं, आपल्याला 1.25 हे आन्सर मिळालं. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला संपला. आता पुढचा घेऊया आपण. पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो काय म्हटला आहे, 38 प्रॉब्लेम आहे. 5,400 युनिट्स ऑफ अ कंपनी सिंगल प्रोडक्ट वॉज सोल्ड फॉर अ टोटल रेव्हेन्यू ऑफ 1,40,400. आता नीट लक्ष द्या, 5,400 वस्तू आपण 1,40,400ला विकल्या. 5,400 वस्तू 1,40,400ला विकल्या. फिक्स कॉस्ट दिली आहे 39,420. 39,420 फिक्स कॉस्ट दिली आहे आणि आपल्याला नेट प्रॉफिट दिला आहे 11,880. व्हॉट वॉज द कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिट विचारलं आहे. तर आता इकडे कसं करायचं,
सगळ्यात पहिलं आपल्याला टोटल कॉन्ट्रीब्युशन काढायला लागेल, कारण कॉन्ट्रीब्युशन पर युनिट विचारलेलं आहे. तर प्रॉब्लेम नंबर 38 आपण स्टार्ट करूया. तर पहिली गोष्ट आपल्याला टोटल कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करावं लागेल. आता नीट लक्ष द्या, टोटल कॉन्ट्रीब्युशनमधनं फिक्स कॉस्ट मायनस केली की आपल्याला प्रॉफिट येतो. टोटल कॉन्ट्रीब्युशन त्याच्यातनं जर फिक्स कॉस्ट मायनस केली तर आपल्याला मिळतो प्रॉफिट. टोटल कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट इक्वल टू प्रॉफिट. टोटल कॉन्ट्रीब्युशनमधनं फिक्स कॉस्ट मायनस केले की आपल्याला प्रॉफिट मिळतो. ठीक आहे. आता टोटल कॉन्ट्रीब्युशन TC आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि फिक्स कॉस्ट दिलेली आपल्याला. फिक्स कॉस्ट दिली आहे 39,420. 39,420 फिक्स कॉस्ट दिली आहे आणि प्रॉफिट जो दिला आहे 11,880. 11,880 प्रॉफिट दिलेलं आहे. म्हणजे टोटल कॉन्ट्रीब्युशन आपण कसं काढणार? टोटल कॉन्ट्रीब्युशन इक्वल टू 11,880 मध्ये 39,420 ॲड करणार. 39,420 आपण ॲड करणार म्हणजे 11,880 प्लस 39,420 ॲड करून 51,300. तर टोटल कॉन्ट्रीब्युशन आपल्याला मिळालं 51,300. आता नीट लक्ष द्या, 51,300 हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ना, हे 5,400 युनिटसाठी आहे. 51,300 हे कॉन्ट्रीब्युशन 5,400 युनिटसाठी. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? कॉन्ट्रीब्युशन पर युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कॉन्ट्रीब्युशन पर युनिट हे कसं कॅल्क्युलेट करणार? इक्वल टू टोटल कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय युनिट्स प्रोड्यूस्ड. टोटल contribution upon units produced. आता आपलं टोटल कॉन्ट्रीब्युशन आपण काढलं 51,300 आणि युनिट्स प्रोड्यूस्ड आहे 5,400. त्याला डिवाइड करायचं. 51,300ला 5,400नी डिवाइड करायचं. उत्तर आलं 9.5. तर 9.5 रुपये कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. म्हणजे एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिलं बेसिक फॉर्म्युला वापरला. बेसिक फॉर्म्युला टोटल कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट इक्वल टू प्रॉफिट हा आहे आणि टोटल कॉन्ट्रीब्युशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. फिक्स कॉस्ट क्वेश्चनमध्ये दिले 39,420. ती मायनस करून 11,880 राहणार. तर आपल्याला काय करायला लागेल? टोटल कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर प्रॉफिटमध्ये फिक्स कॉस्ट ॲड करायला लागणार. 11,880 मध्ये 39,420 ॲड केले की 51,300 राहतं. आता हे 51,300 हे कॉन्ट्रीब्युशन 5,400 युनिटसाठी आहे. त्यांनी डिवाइड करायचं, मग आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिट मिळणार. तर हा 37 प्रॉब्लेम होता आपला. आता 38 प्रॉब्लेम घेऊया आपण. हा प्रॉब्लेम नंबर 38 होता. हा कुठला होता? 38 होता का हा? 39 करू आपण.
आता 39 प्रॉब्लेममध्ये सेल्स दिलेत. सेल्स 3,20,000, फिक्स कॉस्ट 80,000, व्हेरिएबल कॉस्ट 1,20,000. आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टी विचारला आहे. आता इथे आपल्याला काय करायला लागेल, सगळ्यात पहिलं कॉन्ट्रीब्युशन काढायला लागेल. तर मार्जिन ऑफ सेफ्टीचा बेसिक फॉर्म्युला काय, ब्रेक इव्हन पॉईंट सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट. तर ब्रेक इव्हन पॉईंटसाठी आपल्याला लागणार पी व्ही रेशो. पी व्ही रेशोसाठी कॉन्ट्रीब्युशन लागेल. तर सगळ्यात पहिलं आपण कॉन्ट्रीब्युशन काढूया. सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट लेस केलं की आपल्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे कॉन्ट्रीब्युशन. तर इकडे सेल्सची जी व्हॅल्यू आहे 3,20,000, 3,20,000 आणि व्हेरिएबल कॉस्ट आहे 1,20,000. मायनस करून आपल्याला कॉन्ट्रीब्युशन आहे 2,00,000. 2,00,000 कॉन्ट्रीब्युशन मिळालं. नंतर पुढची स्टेप आपल्याला पी व्ही रेशो काढायचा आहे. पी व्ही रेशोचा फॉर्म्युला कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. 1,20,000 into 100, 1,20,000, 2 lakhs. 2 lakhs upon 3,20,000 into 100. म्हणजे त्याचं उत्तर 62.5. 62.50%. ठीक आहे. तर पी व्ही रेशो काढला आपण. पी व्ही रेशो काढल्यानंतर आपल्याला आता ब्रेक इव्हन पॉईंट काढायचा आहे अमाऊंटमध्ये. ब्रेक इव्हन पॉईंट अमाऊंट. त्याचा फॉर्म्युला फिक्स कॉस्ट अपॉन पी व्ही रेशो. तर फिक्स कॉस्ट आपल्याला इकडे क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. फिक्स कॉस्ट 80,000 अपॉन 62.5%. तर आता याचा आन्सर 80,000 into 100 अपॉन 62.5 म्हणजे 1,20,000. मार्जिन ऑफ सेफ्टी 1,28,000. आणि आता आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टी काढायची आहे. मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला आहे टोटल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट. टोटल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट. टोटल सेल्स आहेत आपले 3,20,000. मायनस ब्रेक इव्हन पॉईंट 1,28,000 म्हणजे मायनस करायला लागणार 3,20,000 मायनस 1,28,000 1,92,000 मार्जिन ऑफ सेफ्टी.
ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम झाला आपला. आता पुढचा 40th प्रॉब्लेम. An organization manufactures a single product which has a variable cost of ₹36. म्हणजे एकच प्रॉडक्ट बनवतो एकाच प्रकारचं, त्याची व्हेरिएबल कॉस्ट 36 आहे आणि द ऑर्गनायझेशन टोटल वीकली फिक्स कॉस्ट इज 81,000. 81,000 फिक्स कॉस्ट आहे आणि कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स म्हणजे पी व्ही रेशो दिलेला आहे 40%. दिस वीक इट प्लॅन्स टू मॅन्युफॅक्चर अँड सेल 5,000 युनिट. आता ते 5,000 युनिट्स बनवणार आहेत. तर व्हॉट इज द ऑर्गनायझेशन मार्जिन ऑफ सेफ्टी इन युनिट्स. मागच्या प्रॉब्लेममध्ये रुपीज विचारलं होतं, आता इथे युनिट्स विचारलं आहे. आता या प्रॉब्लेममध्ये काय करायला लागेल आपल्याला, क्वेश्चनमध्ये व्हेरिएबल कॉस्ट विचारली आहे. तर व्हेरिएबल कॉस्टवरनं आपल्याला इथे काढायला लागेल कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढायला लागेल. तर हे कसं करायचं, प्रॉब्लेम नंबर 40. तर इकडे सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट तर मी तुम्हाला काय म्हणत होतो, सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आता नीट लक्ष द्या, आपल्याला क्वेश्चनमध्ये व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट दिली आहे आणि पी व्ही रेशो म्हणजे कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेजमध्ये दिलं आहे. तर इकडे 40 कॉन्ट्रीब्युशन, पी व्ही रेशो 40 दिला आहे म्हणजे कॉन्ट्रीब्युशन 40. आता 100 जर सेलिंग प्राईस मानली तर 40 कॉन्ट्रीब्युशन म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट 60 येणार. सेलिंग प्राईजला 100 ॲझ्युम केलं, सेलिंग प्राईस 100 आणि पी व्ही रेशो 40 दिला आहे म्हणजे हे 40. सेलिंग प्राईस 100 असेल तर कॉन्ट्रीब्युशन पर युनिट 40 आणि व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट 60 येणार. आता ही व्हॅल्यू त्यांनी दिली आहे, व्हेरिएबल कॉस्टची व्हॅल्यू त्यांनी 36 दिली आहे. तर 60ला 36 तर 40ला किती, ला 36 तर 40ला किती आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागणार. तर इकडे कॉन्ट्रीब्युशन पर युनिट क्रॉस मल्टिप्लिकेशनने मिळेल आपल्याला. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट इक्वल टू
थोडंसं नेट गेलं होतं आपलं, आलं आता. ओके, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, सेलिंग प्राइस पर युनिट 100 मानली तर कॉन्ट्रीब्युशन 60 येणार आणि व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट 60, हे 40 आणि व्हेरिएबल कॉस्ट 60. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट दिला आहे 36, तर त्याच्यावरनं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढता येईल. ठीक आहे, तर आता कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढायचं. 36 × 40 अपॉन 60, त्याचं उत्तर आपल्याला काढावं लागेल. त्याचं उत्तर 24 आलं. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट 24. थँक्यू. 24 आलं कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स काढायचं. ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स, त्याचा जो फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. ओके, नेटचा प्रॉब्लेम परत एकदा झाला होता. तर आता ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स आपण काढणार आहोत. फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. तर फिक्स कॉस्ट क्वेश्चनमध्ये दिलेली आपल्याला 81,000. 81,000ला आपण 24ने डिवाइड करणार. तर 81,000ला 24ने डिवाइड करून 3375 ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स. 3375 युनिट्स. आणि आता मार्जिन ऑफ सेफ्टी युनिट्स काढूया.
तर मार्जिन ऑफ सेफ्टी युनिट्सचा फॉर्म्युला आहे टोटल सेल्स मायनस BEP सेल्स. टोटल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स. तर इकडे टोटल सेल्स जे आपल्याला दिलेले आहेत, टोटल सेल्स आहेत 5000 आणि ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्सचे 3375. ते मायनस करायचे 5000 3375 मायनस करायचे आणि 1625 थँक्यू 1625 मार्जिन ऑफ सेफ्टी युनिट्स. तर हा क्वेश्चन आपला झाला. पहिलं जेव्हा 4000 युनिट विकतो तेव्हा, नंतर 500 एक्स्ट्रा युनिट विकतो तेव्हा. तर आता पहिली स्टेप काय करायचं, प्रॉफिट ऑन सेल ऑफ 4000 युनिट्स. प्रॉफिट ऑन सेल ऑफ 4000 युनिट्स. 4000 युनिट्स विकून किती प्रॉफिट आपण कमवणार ते कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यासाठी आपल्याला मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट बनवावं लागेल. तर सगळ्यात पहिलं सेल्स घ्यावं लागेल. सेल्स इकडे दिलेला आहे 50. तर 50 इंटू 4000 म्हणजे 2 लाख. त्याच्यातनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस करावी लागेल. व्हेरिएबल कॉस्ट 30 आहे. 30ला 4000नी मल्टिप्लाय करून 1,20,000 मायनस करून कॉन्ट्रीब्युशन मिळेल. -50 -30 20 आणि 80,000. तर आपल्याला इथे कॉन्ट्रीब्युशन 80,000 मिळालं आणि त्याच्यातनं फिक्स कॉस्ट मायनस करायची. फिक्स कॉस्ट 80,000 मायनस करून आपल्याला प्रॉफिट मिळेल नील. तर पहिला प्रॉफिट आपला नील होता. आता
आपण 4000 युनिट्स घेऊन प्रॉफिट काढला तेव्हा प्रॉफिट नील होता. आता 4500 युनिट्स घेऊन प्रॉफिट काढावं लागेल. तर इकडे पर्टिक्युलर CPU टोटल कॉस्ट हे कॉलम घ्यायचे. पहिल्यांदी सेल्स व्हेरिएबल कॉस्ट कॉन्ट्रीब्युशन, सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट डिडक्ट केले की कॉन्ट्रीब्युशन येतं, त्याच्यातनं फिक्स कॉस्ट डिडक्ट केलं की प्रॉफिट येतं. आता आपल्याला सेलिंग प्राइस आहे 50,000, 4500 युनिट विकायचे, तर 4500 इंटू 50 आपल्याला करावं लागेल. 2,25,000. नंतर व्हेरिएबल कॉस्ट 30 आहे, 30 इंटू 4500 1,35,000 आणि कॉन्ट्रीब्युशन वजा करायला लागेल. 50 वजा 30 20 आणि इथे वजा करायला लागेल 90,000. तर इकडे 4500ला 50ने मल्टिप्लाय केलं 2,25,000, 4500ला 30ने मल्टिप्लाय केलं 1,35,000, कॉन्ट्रीब्युशन मिळालं 20 आणि 90 आणि फिक्स कॉस्ट 80,000 आहे. ते वजा करून इकडे 10,000 आहे. तर आधी प्रॉफिट नील होता, आता प्रॉफिट 10,000 झाला, म्हणजे 10,000ने प्रॉफिट वाढला. तर इकडे इन्क्रीज इन प्रॉफिट, प्रॉफिट कितीने वाढलं, इन्क्रीज इन प्रॉफिट इक्वल टू 10,000 मायनस नील इक्वल टू 10,000ने प्रॉफिट वाढला. म्हणजे सोपा क्वेश्चन आहे. पहिले 4,000च्या सेलवरती त्यांनी विचारलं आहे की या 4,000 जेव्हा युनिट सेल करतो त्यावेळेला आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट मिळतो आणि 500 युनिट जर एक्स्ट्रा विकले तर आपला प्रॉफिट कितीने वाढणार, 500 युनिट एक्स्ट्रा विकले तर प्रॉफिट कितीने वाढणार हे विचारलं आहे. ओके, तर आता इथे आपल्याला 4,000 युनिट्स विकतो तेव्हा प्रॉफिट काढावं लागेल. तर आता इथे काय करायचं, 50 सेलिंग प्राईज आहे, व्हेरिएबल कॉस्ट 30 आहे, तर 50 आणि 30 त्यांना 4,000ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला सेल्स आणि व्हेरिएबल कॉस्ट मिळाली. नंतर ते वजा करून कॉन्ट्रीब्युशन 80,000 आणि फिक्स कॉस्ट प्लस 80,000 आहे, म्हणजे प्रॉफिट आपला नील येणार. इथे 4,000 युनिट्सवरून आपण प्रॉफिट नील काढला. आता इकडे 4,500 युनिट्स घेऊन प्रॉफिट आपण काढायचा. 4,500 इंटू 50 2,25,000, 30 इंटू 4,500 1,35,000, 20 इंटू 4,500 90,000, फिक्स कॉस्ट 80,000 वजा केली, प्रॉफिट 10,000. तर आता इथे प्रॉफिट 10,000 आहे, जुना नील आहे, म्हणजे प्रॉफिट वाढला 10,000 वजा नील बरोबर 10,000 एवढ्याने प्रॉफिट वाढला. सेल्स मायनस बीईपी. तर सेल्सला जर 100 ॲझ्युम केलं तर ब्रेक इव्हन पॉईंट जो आहे आपला मार्जिन ऑफ सेफ्टी ही 36 आहे आणि हा 64 आहे. म्हणजे सेल जर 100 मानलं तर मार्जिन ऑफ सेफ्टी 36 येणार.
तर इकडे आपल्याला सेल्स काढावे लागतील. तर ब्रेक इव्हन पॉईंटची जी व्हॅल्यू आहे 24 lakhs. तर सेल्स किती आपल्याला कॅल्क्युलेट करावे. म्हणजे सिंपल आहे. पहिलं आपण ब्रेक इव्हन पॉईंट अमाऊंट काढलं, नंतर मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट. तर मार्जिन ऑफ सेफ्टी पर्सेंटेज 36 दिलेलं आहे. तर जर सेल जर 100 असेल तर ब्रेक इव्हन पॉईंट 64 येईल. तर 64ला 24 लाख, तर सेल्स 100ला किती. तर सेल्सची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे क्रॉस मल्टिप्लिकेशननी. 24 लाख इंटू 100 भागिले 64. त्याचं उत्तर 37,50,000. $37,50,000 सेल्स आहेत आणि आपल्याला प्रॉफिट विचारलं आहे. तर इकडे आपल्याला काय करायला लागेल, मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट बनवायला लागेल. किंवा आपण कॉन्ट्रीब्युशन मधून फिक्स कॉस्ट मायनस केलं तरी येईल. कॉन्ट्रीब्युशन कसं काढणार, 37,50,000चे 35%. $37,35,000चे 35%, 13,12,500. त्याच्यातनं फिक्स कॉस्ट 8,40,000 वजा केली की आपल्याला प्रॉफिट मिळेल. $4,72,500. परत एकदा सांगतो, आपल्याला प्रॉब्लेममध्ये फिक्स कॉस्ट दिले 8,40,000 आणि कॉन्ट्रीब्युशन 35% दिलं. त्याच्यावरनं आपण ब्रेक इव्हन पॉईंट अमाऊंट काढली. आता त्याच्यानंतर मार्जिन ऑफ सेफ्टीचं पर्सेंटेज दिलं आहे. तर मार्जिन ऑफ सेफ्टी कसं काढतो, सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट. तर सेल्स 100 जर मानला तर मार्जिन ऑफ सेफ्टी 36 येईल आणि ब्रेक इव्हन पॉईंट 64. तर 64ला 24 लाख, तर सेल्स 100ला किती. सेल्सची व्हॅल्यू 37,50,000 आली आणि कॉन्ट्रीब्युशन त्याचं 35%, 13,12,500. त्याच्यातनं फिक्स कॉस्ट 8,40,000 वजा केली, 4,72,500 प्रॉफिट आला. ठीक आहे. तर आपण इकडे लेक्चर संपूया. पुढच्या लेक्चरला भेटू.